नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नंदकिशोर सोंडके सर, नरंगले अकॅडमी ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर परत तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला या सिरीजमधला चौथा डेमो लेक्चर. आज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इतिहास याविषयी बोलणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये इतिहास हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि इतिहासामध्ये प्रामुख्याने आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळे कालखंड दाखवलेले आहेत. तसे इतिहासाचे बघायला गेलं 3 कालखंड: प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. तर प्राचीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंड हे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. आता बघा, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 15 मार्काचा जो इतिहास असतो तिथं जवळपास तुम्हाला 8 ते 9 प्रश्न हे प्राचीन भारताशी संबंधित आहेत. आणि त्यानंतर बघा, आधुनिक भारत आणि नंतर महाराष्ट्रशी संबंधित मध्ययुगीन भारतावर 2 ते 3 प्रश्न असतात आणि पुढे महाराष्ट्रावर अत्यल्प कमी प्रमाणात प्रश्न असतात. पण ज्यावेळेस तुम्ही दुय्यम सेवा गट ब परीक्षेचा विचार करतात, PSI, STI आणि ASO, तर या परीक्षेमध्ये तुम्हाला आधुनिक भारताला सर्वात जास्त महत्त्व द्यायचे. आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल जास्त प्रमाणात विचारला जातो, जास्त मार्काला 15 पैकी. पण इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासापेक्षाही भारताच्या इतिहासाबद्दल, विशेषतः आधुनिक भारताचा इतिहास सर्वात जास्त माहिती या माध्यमातून विचारली जाते. आता बघा, आपल्याला या ठिकाणी इतिहासाचे 3 कालखंड आहेत: प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंड. तर आपण आज आधुनिक कालखंडाबद्दलची माहितीमध्ये एक प्रकरण समोर घेऊन त्या प्रकरणाबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. तर बघा, इतिहासामध्ये आधुनिक कालखंड हा गणला 1857च्या उठावापासून पुढे भारतीय स्वातंत्र्यापर्यंत, ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो. आधुनिक भारताचा इतिहास. तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण जनरली 1857च्या उठावापासून 1947च्या भारतीय स्वातंत्र्यापर्यंतची माहिती या आधुनिक भारतामध्ये पाहतो. पण इतिहास हा विषय किंवा या विषयाची संकल्पना मांडताना किंवा हा विषय मांडताना नेमका प्रश्न आहे की इतिहास म्हणजे काय. जीवनाच्या अनुभवाचा नंदादीप म्हणजे इतिहास. भूतकाळात घडलेल्या घटना घडामोडीचा आढावा म्हणजे इतिहास. आता इतिहासासंबंधी काही जणांच्या संकल्पना आहेत. इतिहास म्हणजे मेलेली मडे उकरणे होय. तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या की इतिहास या विषयामध्ये ज्याला ज्याचा इतिहास परिपूर्ण माहिती आहे तोच वर्तमानामध्ये व्यवस्थित जगू शकतो आणि भविष्याची प्लॅनिंग करतो. म्हणजे इतिहासालाही तेवढंच महत्त्वाचा मुद्दा आहे. इतिहासातून माणूस बरंच काही शिकतो, वर्तमानामध्ये ते चुका टाळण्याचं शिकतो आणि भविष्य घडवण्याचं शिकतो. म्हणजे इतिहासाला तेवढंच महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये हा विषय असा आहे की याचा भरपूर सिलेबस आहे आधुनिक भारताच्या इतिहासाचा, की तुम्ही किती जरी अभ्यास केला तरी याच्यामध्ये बरेच असे नवनवीन प्रश्न येतात. आपण बघा, स्पर्धा परीक्षेच्या अलीकडल्या कालखंडामध्ये आपण इतिहासाचा भरपूर अभ्यास जरी केला तरी आपल्याला बरेच प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे बघायला भेटतात. पण त्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला इतिहासाची जर पूर्व माहिती व्यवस्थित असेल तर पर्यायातून काढता येतात. जो इतिहास आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून अवेलेबल आहे तो इतिहास तुम्हाला जर परिपूर्णपणे चांगल्या रीतीने माहीत असेल तर एखादा नवीन प्रश्न आला तरी त्या प्रश्नाची उकल तुम्ही अतिशय व्यवस्थित अशा स्वरूपात करू शकता. आता इतिहास या विषयावर जास्त न बोलता आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणतंही एक प्रकरण घेऊ आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा करू आणि याच्यातून तुम्हाला समजेल की इतिहासाचा नेमका अभ्यास कसा करायचा. आता या ठिकाणी बघा, 1857 ते 1947 पर्यंत बरेच जण इतिहास शिकवत असताना आधुनिक भारताचा इतिहास 1857 पासून सुरू करत असतात. पण इतिहास हा विषय असा आहे की सुरुवात केल्यानंतर त्याची पार्श्वभूमी बघण्यासाठी आपल्याला बरेच दिवस
किंवा बरेच वर्ष पाठीमागं सुद्धा जावं लागते. आता उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलं 1857चा उठाव आपण सांगितलं हा ब्रिटिशांसोबत भारतीयांनी केला. आपण सुरुवात केली 1857च्या उठावापासून की ब्रिटिशांसोबत भारतीयांनी केली. पण प्रश्न असा आहे की 1857च्या उठावाची कारण पाहताना बरेच जण सांगतात 1857च्या उठावाचं कारण काय तर कारतूस प्रकरण. पण इथं प्रश्न असा आहे की निव्वळ कारतूस प्रकरणामुळेच 1857चा उठाव झाला का? 1857च्या उठावामध्ये कारतूस प्रकरण हे फक्त एक तत्कालीन कारण होतं. 1857च्या उठावाला अनेक वर्षाची कारण कारणीभूत होती. म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये 1609ला व्यापारी म्हणून आले आणि पुढे 1757 पर्यंत भारतामध्ये ते व्यापार करत राहिले आणि 1757ची प्लासीची लढाई जिंकली आणि ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याचा पाया इथं रोवला, पहिलं पाऊल ठेवलं. पण तिथून पुढे 100 वर्ष आपल्याला 1857चा उठाव 100 वर्षानंतर पाहायला मिळतो. म्हणजे 100 वर्षाची कारण म्हणजे 1857चा इतिहास आहे. 1857च्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. हा इतिहास शिकत असताना आपण पाठीमागं जाणारच आहोत. पण इतिहासाचा विषय आहे की तुम्हाला डायरेक्ट आधुनिक भारतापासूनही सुरुवात करता येणार नाही. याच्या पाठीमागच्या संकल्पनेमध्ये जाऊन ती गोष्ट माहीत पाहिजे. म्हणजे एखादी संकल्पना आपल्या पुढे मांडली मी की 1857च्या उठावामध्ये दिल्ली उठावाचं नेतृत्व बहादूरशाह जफर दुसरा या मोगल सम्राटांनी केले होते नेतृत्व, बख्त खान नावाच्या त्याच्या सेनापतीला सोबत घेऊन. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा बहादूरशाह जफर दुसरा कोण आहे? तर त्यावेळेस उत्तर मिळते हा मोगल साम्राज्याचा बादशाह आहे. मोगल साम्राज्य म्हणजे बघा आपला इतिहास फक्त इथं अर्धवट आहे. मग तिथं आपल्याला प्रश्न निर्माण होतो की हे मोगल साम्राज्य कधीच आहे, याची स्थापना कोणी केली? तर त्याचा इतिहासाची पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला खूप पाठीमागं जावं लागते. म्हणजे आपण सांगतो मोगल साम्राज्याची स्थापना करणारा हा बाबर राजा भारतामध्ये 1526ला पानिपतची पहिली लढाई खेळतो आणि मोगल साम्राज्याची स्थापना करतो. आणि मोगल साम्राज्य पुढे 1526 पासून त्याच्या अस्तापर्यंत म्हणजे 1857 पर्यंत येते. म्हणजे 1526 ते 1857 या काळात मोगल साम्राज्यामध्ये अनेक घटना घडामोडी घडलेल्या आहेत, अनेक. पण त्याची सुरुवात मध्ययुगीन भारतात होती. म्हणजे याचा अर्थ आधुनिक भारत जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर मध्ययुगीन भारतात आधुनिक भारतातील पायमुळं लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे प्रश्न बाबरापासून बहादूरशाह जफर दुसऱ्यांपर्यंत हा इतिहास कसा येतो ह्याची एक पार्श्वभूमी तरी माहीत पाहिजे किंवा या घराण्याच्या राजाची वंशावळ माहीत पाहिजे. आता या ठिकाणी सांगितलं आपण की या मुद्द्याला आपण आपल्या इतिहासाच्या लेक्चरमध्ये घेणार आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मी तुम्हाला याचा थोडक्यात आढावा सांगणार आहे ज्यावेळेस आधुनिक भारताची सुरुवात करेल. पण या ठिकाणी सांगत असताना कोणत्याही गोष्टीतील माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्याला इतिहासाची मदत घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे इतिहास हा विषय एवढा महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा इतिहास. म्हणजे प्रश्न असा सांगतो की भारतीय राज्यघटनेची निर्मिती सांगताना मी त्या तुम्हाला 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आली. पण या राज्यघटनेच्या निर्मितीचा सुद्धा तुम्हाला इतिहास पाठीमागे जाऊन बघायला भेटेल. जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राची निर्मिती पण महाराष्ट्र 1 मे 1960ला निर्माण झाला त्याची सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काय दडलेला असतो? इतिहास. ही इतिहासाची संकल्पना आहे. मी तुम्हाला एक प्रस्तावनेच्या स्वरूपात इथं मांडलेली आहे. पण आज आपण या गोष्टीवर जास्त चर्चा न करताना एक प्रकरण घेऊन त्या प्रकरणावर एक चर्चा करू. म्हणून आज इतिहासातलं आपण कोणतं एक प्रकरण घेऊ पुढे आधुनिक भारताचा इतिहास. आता आपण या ठिकाणी सांगितलं 1857 पासून जरी काही जणांनी सुरुवात केली तर आपण सुरुवात करू की 1857चा उठाव याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. कारण आपल्या इतिहासाची सुरुवातच आपण 1857 पासून करतो. पण ज्यावेळेस 1857चा उठाव आपला अयशस्वी झाला त्यावेळेस भारतामध्ये कंपनीची राजवट संपुष्टात येऊन ब्रिटिश शासन भारतावर राज्य करायला सुरुवात झालं आणि तिथे एक प्रकरण पडलं
1857च्या उठावानंतर 1858 ते 1947 पर्यंत ब्रिटिश भारताचा इतिहास तो कोणत्या स्वरूपाने बघायला भेटेल? व्हाईसरॉय या स्वरूपाने, व्हाईसरॉय आणि भारत मंत्री. भारत मंत्री. तर या प्रकरणावर आपण आजच्या या तासिकेमध्ये चर्चा करू. बघा, हा सगळा भाग थोडासा बाजूला करू आणि मी माझ्या रेग्युलर तासिकेमध्ये इतिहास मध्ययुगीन भारतापासून किंवा आधुनिक भारताची जरी सुरुवात केली तर थोडीशी पार्श्वभूमी मध्ययुगीन भारताची घेऊन नंतर आधुनिक भारताकडे येईल, जेणेकरून तुम्हाला इतिहास समजायला अतिशय सोपं जाईल. पण आज सुरुवात करताना बघू तर व्हाईसरॉय. आता सांगितलं भारतामध्ये 1858 पासून 1947 पर्यंत ब्रिटिश संसदेने किंवा ब्रिटिश शासनाने कारभार केला. पण 1858च्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये जो कारभार केला तो आपल्याला गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलच्या माध्यमातून बघायला भेटतो. आणि राणीच्या जाहीरनाम्यानंतर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारताची प्रशासकीय सत्ता, राजकीय सत्ता व्हाईसरॉय, भारत मंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने हे केले. तर त्या संबंधीची चर्चा आज प्रकरणात करू. बघा, आता आपण सांगितले 1858 पासून 1947 पर्यंत अनेक व्हाईसरॉयने भारतामध्ये कार्य केलं. मग लॉर्ड कॅनिंग पासून लॉर्ड माउंटबॅटन पर्यंत अनेक व्हाईसरॉय झाले. मग हे प्रकरण आपण अभ्यास करत असताना सुरुवातीला व्हाईसरॉयची लिस्ट माहीत असणं महत्त्वाचे. मी राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये सांगितलं, जर तुम्हाला व्यवस्थितपणे कलमा आणि परिशिष्टाचा अभ्यास करायचा असेल तर भाग माहीत असणं महत्त्वाचे. मी त्या सांगितलं तुम्हाला 1 ते 4 भारतीय राज्यघटनेचा पहिला भाग आहे किंवा 5 ते 11 भारतीय राज्यघटनेचा दुसरा भाग आहे. तसंच इथं सुद्धा हे प्रकरण बघत असताना सुरुवातीला भारतामध्ये कोणते कोणते व्हाईसरॉय आले हेच तुम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मग तुम्हाला सहजपणे शक्य येईल. आता या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा एक प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारून त्याचं उत्तर मागतो आणि नंतर ज्यावेळेस आपण व्हाईसरॉय बोर्डावर मांडू त्यावेळेस तुम्हाला उत्तर किती सोपं जाते बघा. मी तुमच्या पुढे एक प्रश्न ठेवला. संमती वय विधेयक कायदा, संमती वय विधेयक कायदा कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात पास झाला? प्रश्न आहे बघा, संमती वय विधेयक कायदा कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात पास झाला? आणि पर्याय दिले या ठिकाणी लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरीन, त्यानंतर लॉर्ड लान्सडाऊन आणि त्यानंतर दिलं लॉर्ड मिंटो. बघा, ज्यांचा इतिहासाचा बऱ्यापैकी अभ्यास आहे ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. पण ज्यांचा इतिहासाचा बिलकुल अभ्यास नाहीये त्यांना ही नावं नवीन ऐकल्यासारखे वाटू शकतात. पण ज्यांनी इतिहासाचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे त्यांना हा अर्धवट जरी प्रश्नाच्या स्वरूपात प्रश्न असेल, इसवी सन नसेल तरी उत्तर देऊ शकतात. आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडला, संमती वय विधेयक कायदा. बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की आपला व्हिडिओ लेक्चर बघत असताना तुम्ही ज्यावेळेस मी प्रश्न विचारतो त्यावेळेस तुमचं उत्तर लागलीच 5 ते 6 सेकंदात तुमच्या मनात पकडा. त्या ठिकाणी वाटलं तर वहीवर लिहा. नंतर बघा आपलं उत्तर व्यवस्थित येते की नाही. थोड्या वेळाने मी याचं उत्तर सांगणार तुम्हाला. प्रश्न आहे, संमती वय विधेयक कायदा तुमच्या मते, आता तुम्ही एक उत्तर, मला माहिती आहे की तुम्ही एक उत्तर मनात पकडले, कदाचित ते चुकू शकते. प्रश्न आहे की प्रश्न सोडवा, चुकले तरी काय हरकत नाही, तुमच्या इथल्या चुका तिथं मात्र होणार नाही याची काळजी घ्या मेन परीक्षेत. आता या ठिकाणी तुम्ही उत्तर दिलं असेल तर बऱ्याच जणांनी उत्तर दिलं लॉर्ड लान्सडाऊन. ज्यांचा परिपूर्ण अभ्यास आहे त्यांना कळालं संमती वय विधेयक कायदा कधीचा आहे. त्यावेळेस बऱ्याच जणांनी सांगितलं संमती वय विधेयक कायदा 1891. मग यावेळेस तुम्हाला हे महत्वाचं माहिती आहे, इसवी सन माहीत असेल पण यांचं नेमकं इसवी सन माहीत नसेल तर परत प्रश्न अवघड जाते.
मग त्यासाठी तुम्हाला सांगतो की हे उत्तर माहीत पाहिजे. 1899 ते 1905 लॉर्ड कर्झनचा कालावधी होता. पुढे 1884 ते 1888 हा लॉर्ड डफरीनचा कालावधी होता. 1905 ते 1910 हा लॉर्ड मिंटोचा कालावधी होता. आणि पुढे 1888 ते 1894 हा लॉर्ड लान्सडाऊनचा कालावधी होता. जर तुम्हाला हे व्यवस्थित माहीत असेल आणि इसवी सना प्रश्नात इसवी सन दिला असेल तर उत्तर काढायला सोपं जाते. प्रश्न सरळ विचारला, 1891चा संमती विधेयक कायदा कोणत्या व्हाईसरायच्या कालखंडात पारित झाला, तर तुम्हाला हे जर व्यवस्थित माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला तिथं अवघ्या काही सेकंदात उत्तर गोल करता येते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे प्रकरण शिकण्याच्या अगोदर याची पार्श्वभूमी माहीत पाहिजे. आपण म्हणतो की भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्यघराण्याचा अभ्यास करत असताना आपण त्या राज्यघराण्याची वंशावळ बघतो. जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मोगलांचा पहिला संस्थापक बाबर सांगितला, दुसरा हुमायूं, त्या ठिकाणी नंतर अकबर, नंतर जहांगीर, नंतर शहाजहान, औरंगजेब आणि पुढे बहादूरशाह जफर दुसऱ्यापर्यंत ही वंशावळ मी तुम्हाला पुढे सांगेल. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला भारतातले संपूर्ण व्हाईसराय तुम्हाला क्रमशः माहीत असावे लागतात, जेणेकरून तुम्हाला अर्ध्या प्रश्नाची उत्तरं याच ठिकाणी येणार. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला या ठिकाणी एक दुसरा, उदाहरणार्थ याच्याशी संबंधित कोणताही प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोण्या व्हाईसरायच्या काळात झाली? राष्ट्रीय काँग्रेस. आणि माझ्या मते माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने याचं उत्तर दिलेलं आहे, कारण त्यांना माहीतच आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. मग 28 डिसेंबर 1885 इसवी सन ह्या चारपैकी कोणत्या व्हाईसरायच्या दरम्यान येते? 84 ते 88 दरम्यान येते. म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला इसवी सन न देता सुद्धा तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढलेले. पण काही प्रश्न असे असतात त्यावेळेस तुम्हाला मात्र त्या ठिकाणी आवडतं. आता मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी प्रश्न निव्वळ इसवी सन न देता प्रश्न विचारला आणि शेवटी हेच पर्याय ठेवले आणि प्रश्न ठेवला, भारतीय परिषदेचा दुसरा कायदा कोणत्या व्हाईसरायच्या काळात आला? यासाठी तुम्हाला भारतीय परिषदेचे कायदे माहीत पाहिजे. असा प्रश्न विचारला ज्याला कायदा माहिती आहे ते इसवी सन आपलं उत्तर व्यवस्थित लिहू शकते. पण तुम्हाला प्रश्नातच असा प्रश्न आला की 1892चा भारतीय परिषदेचा कायदा कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाला, तर आता इसवी सन एवढे संपूर्ण इसवी सन पाठ करण्याची गरज नाही, पण काही महत्त्वपूर्ण तरी इसवी सन माहीत असले पाहिजे, त्याच्या कालावधीच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत. मग तुम्हाला अशा स्वरूपाचा इसवी सनाचा प्रश्न आला आणि हे जर माहीत असेल तर नक्कीच हे अतिशय किचकट वाटणारं इतिहासातलं प्रकरण तुम्हाला सोपं वाटेल. आता तुम्ही सहज उत्तर सांगू शकता की लान्सडाऊनच्या काळात. सहज मी तुम्हाला सांगितलं विद्यापीठ कायदा कधीचा आहे तुम्हाला माहित नसेल आणि 1904चा विद्यापीठ कायदा कोण्या व्हाईसरायच्या काळात आला, त्यावेळेस तुम्ही उत्तर सहज लिहू शकता, कर्जन. मग ह्याच्यासाठी आज आपल्याला पहिल्यांदा मी तुमच्या पुढे या लेक्चरमध्ये फक्त व्हाईसराय पहिल्यांदा मांडून घेतो आणि त्याच्यावर काही व्हाईसराय आपण चर्चा करू आणि मग नंतर तुम्ही अभ्यास करून बघा, तो अधिक सोपा जाईल. म्हणजे तो कधी आला आणि कधी गेला. आता बरेच वेळेस आयोग परीक्षेत प्रश्न विचारताना काही भारतीय राष्ट्रीय नेत्याबद्दलचे सुद्धा प्रश्न विचारतात. पाठीमागे MPSC मध्ये एक प्रश्न बघायला भेटला, कशा स्वरूपाचा बघा या ठिकाणी त्याचं उत्तर. म्हणजे इसवी सणाला सुद्धा थोडंसं महत्त्व द्या, संपूर्ण इसवी सन पाठ करायची गरज नाही, काही महत्त्वाची. आता इथं प्रश्न अशा स्वरूपाचा होता, 1905ला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन बनारसला झालं होतं, बनारस. आणि त्या ठिकाणी प्रश्न असा होता, 4 पर्याय देतो आणि नंतर प्रश्न विचारतो. पहिला पर्याय गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, त्यानंतर फिरोजशाह मेहता आणि त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.
बघा, इसवी सणाला काय महत्त्व असते आणि इसवी सन थोडे महत्त्वाचे जरी पाठ केले तर तुम्हाला बाकीच्या प्रश्नाची उकल कशी करता येते हे मी तुम्हाला इथे सांगतो. आता प्रश्न आहे का, प्रश्न असा आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणता व्यक्ती उपस्थित नव्हता? तुमचं मत मांडलं तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही उत्तर याच्यातलं कोणतं तरी एक पकडलं. आता तुमच्यापर्यंत ते उत्तर तुमच्या मनात राहू द्या, मी तुम्हाला उत्तर सांगतो. राष्ट्रीय काँग्रेस, आता तुमचं मत जर असेल, काही जणांनी गोखले लिहिलं असेल, गोखले उपस्थित होते का? तर बऱ्याच जणांना माहिती आहे बनारस राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षच गोखले होते, म्हणजे प्रश्नच नाही, हे पर्याय कटला. माझा प्रश्न आहे, 1905च्या बनारस राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात कोण उपस्थित नव्हते? गोपाळकृष्ण गोखले अध्यक्ष होते, साहजिक हे उत्तर नाहीये. दुसरं, लोकमान्य टिळक हे पण होते, फिरोजशाह मेहता हे पण होते. मग महादेव गोविंद रानडे ज्यांनी उत्तर पकडलं त्यांना मला एवढंच सांगायचे, महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यू कधीचा आहे? आणि महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यू 1901चा आहे. तो व्यक्ती 1905ला, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे माहीत पाहिजे की कमीत कमी राष्ट्रीय नेत्याच्या जन्मतारखा आणि मृत्यू तारखा तरी माहीत पाहिजे. म्हणून या गोष्टीमध्ये आपल्याला कळाले 1901ला व्यक्ती रानडे यांचा मृत्यू झाला, तो व्यक्ती बनारस अधिवेशनामध्ये येऊ शकत नाही. मग तसंच कोणता व्हाईसराय कधीपासून कधीपर्यंत भारतात होता एवढं तरी पाठ करा, बाकी काही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पर्यायातून सुद्धा काढता येतात. कसं, आता मी तुमच्या पुढे व्हाईसराय मांडतो बघा या ठिकाणी, फक्त याची सुरुवात करा. थोडंसं स्पर्धा परीक्षेमध्ये पाठांतरावर तेवढं भर देऊ नका, पण काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं फार महत्त्वाचे आहे. कारण माझ्या मते पाठांतर केल्यानंतर विसरून जाते, ते लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवण्यासाठी ते परत 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 वाचा. एक दिवस असा येईल की तुम्हालाच कळणार नाही की ते आपल्याला पाठ होऊन गेले. आता बरेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मला विचारतात, सर कोणतं पुस्तक वाचू? मी म्हणलो ते पुस्तक वाचा विशिष्ट एखादं. सर ते वाचून झाले, अनेक वेळा वाचवा. पहिल्यांदा ज्या संकल्पना कळणार नाही ते पुस्तक दुसऱ्यांदा वाचताना तुम्हाला जास्त कळेल. म्हणून आता या व्हाईसरायकडे, आता समजा भारतामध्ये व्हाईसरायची संकल्पना 1858ला आली राणीच्या जाहीरनाम्यानुसार लॉर्ड माउंटबॅटन पर्यंत. मग भारताचा पहिला व्हाईसराय कोण? लॉर्ड कॅनिंग. हा कॅनिंगचा व्हाईसराय म्हणून कार्यकाळ काय होता? 1858 ते 1861 या कालखंडापर्यंत कॅनिंग हा भारताचा काय होता? व्हाईसराय. मग याच्या दरम्यान कोणताही जरी प्रश्न विचारला आणि कोण्या व्हाईसरायच्या काळात आला तर तुम्हाला उत्तर सहज लिहिता येते. इन्कम टॅक्सची सुरुवात 1860 मध्ये झाली, कोण्या व्हाईसरायच्या काळात? लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये. सहज उत्तर. मग असे भारतातले संपूर्ण व्हाईसराय माहीत पाहिजे. जसं उदाहरणार्थ बघा, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगच्या नंतर कोण आला? लॉर्ड एल्गिन पहिला. इतिहासामध्ये काही दोन दोन व्यक्ती आलेत म्हणून त्याला पहिला आणि दुसरा नाव द्यायला बघा. एक लॉर्ड मिंटो पहिला, लॉर्ड मिंटो दुसरा. लॉर्ड मिंटो पहिला हा भारताचा गव्हर्नर जनरल होता, तो बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि लॉर्ड मिंटो दुसरा हा भारताचा व्हाईसराय, जो पुढे बघायचा आहे. जसं लॉर्ड एल्गिन 1861 ते 1863 या काळात भारताचा व्हाईसराय होता. त्यानंतर लॉर्ड नेपियर. लॉर्ड नेपियर हा भारतामध्ये 1863 ते 1863च्या शेवटापर्यंत होता, जास्त काळ नव्हता तो. नंतर येतो लॉर्ड सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्स हे लक्षात ठेवा, ज्याचा कालखंड आपल्याला 1864 ते 1869 पर्यंत बघायला भेटतो. म्हणजे एक प्राथमिक त्याचं स्वरूप मांडून घ्या, नंतर व्हाईसरायचा अभ्यास करा, तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर येतो लॉर्ड मेयो, ज्याचा कालखंड 1869 ते 1872 इथपर्यंत होता. नंतर येतो लॉर्ड एलनबरो, ज्याचा कालखंड 1872 ते 1876 या काळात तो येतो. बघा, याचं स्वरूप सांगून नंतर मी याच्यावर प्रश्न विचारल्यानंतर उत्तर कसे काढायचे हे आजच्या तासामध्ये घेऊ. कारण इतिहासामध्ये बऱ्याच जणांना हेच प्रकरण अतिशय अवघड जाते. मी त्या अवघड प्रश्नाला तुमच्यापुढे प्रकरणाला सोपं कसं शिकता येईल ह्याच्यासाठी हा डेमो लेक्चरमध्ये सांगणार आहे. कारण बऱ्याच जणांना इतिहासामध्ये प्लासीची लढाई पाठ आहे, बक्सरची लढाई पाठ आहे, 1857चा उठाव, आपल्या इतिहासाच्या वाचण्याची सुरुवातच तिथून होते. मी थोडं पुढे जाऊन तुम्हाला सोपं करून सांगेन. लॉर्ड एलनबरो. त्यानंतर लॉर्ड लिटन
हा भारताचा पुढला व्हाईसराय ज्याचा कार्यकाळ 1876 ते 1880. त्यानंतर लॉर्ड रिपन हा भारताचा पुढला व्हाईसराय, त्याच्या समोरचा ज्याला 1880 ते 1884 हा कालखंड भारतात व्हाईसराय पदावर कार्य करण्यासाठी मिळाला. त्यानंतर येतो भारतात आणखी पुढला व्हाईसराय, त्याचं नाव लॉर्ड डफरीन. डफरीनचा कालखंड 1884 ते 1888. इतिहासाचा अभ्यास करताना या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला इतिहास अतिशय सोपा जाईल. त्यानंतर लॉर्ड लान्सडाऊन ज्याचा कार्यकाळ 1888 ते 1894. बघा हा इतिहासातला समोरचा व्हाईसराय. त्यानंतर येतो लॉर्ड एल्गिन दुसरा. लॉर्ड एल्गिन दुसरा. आता बघा लॉर्ड एल्गिन पहिला 1861 ते 1863 आणि लॉर्ड एल्गिन दुसरा 1894 ते 1899. म्हणजे प्रश्न 19व्या शतकातील शेवटपर्यंतचे व्हाईसराय लॉर्ड एल्गिन पर्यंत आणि 19व्या शतकातून नंतर जेव्हा आपण 20व्या शतकात येतो तर 20व्या शतकातला पहिला व्हाईसराय या रूपाने आपल्याला बघायला भेटतो लॉर्ड, आपण या ठिकाणी घेतो लॉर्ड कर्झन. आणि कर्झनचा कार्यकाळ 1899 ते 1905. मला कधी कधी असा प्रश्न विचारतात 20व्या शतकातला पहिला व्हाईसराय कोणता? लॉर्ड कर्झन. मग अशा स्वरूपात जर प्रश्न तुम्हाला विचारला की 19व्या शतकातला ब्रिटिशांचा असा अधिकारी कोणता जो बंगालचा पहिला गव्हर्नर होता, तर त्याचं नाव लॉर्ड वेलस्ली. जो आपल्याला 1857च्या अगोदर जे बंगालचे गव्हर्नर, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचे जे गव्हर्नर जनरल आणि पुढे 1833च्या सनदी कायद्यानुसार जे भारताचे गव्हर्नर जनरल झाले ते आपल्याला पुढे त्या पहिल्या प्रकरणात बघायला भेटतात. जसं लॉर्ड वेलस्लीचा कार्यकाळ हा 1798 ते 1805. आणि वेलस्ली हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्या काळात, कारण तो बंगालचा गव्हर्नर जनरल कोण्या कायद्यामुळे? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टमुळे. हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल नाही, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग ज्याचा कार्यकाळ 1772 ते 1773 गव्हर्नर म्हणून होता आणि 1773 पासून पुढे 1785 पर्यंत गव्हर्नर जनरल म्हणून होता. ते आपण इतिहास शिकताना त्या प्रकरणात शिकू. पण या ठिकाणी बघा लॉर्ड वेलस्ली बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून मधल्या काळात जो आला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून तो या काळात कारभार करून गेला. पण प्रश्न इथं 19वं शतक लागते आणि इथं 20वं शतक. म्हणजे इथं प्रश्न विचारतात 19व्या शतकातला ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड वेलस्ली. आणि 20व्या शतकातील भारताचा पहिला व्हाईसराय कोण? ब्रिटिश कालखंडामध्ये. हा बघा प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे. भारताचा पहिला व्हाईसराय काय? कॅनिंग. पण 20व्या शतकातला पहिला व्हाईसराय प्रश्न जर फिरून टाकला तर उत्तर लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनच्या नंतर आला लॉर्ड मिंटो. आता हा लॉर्ड मिंटो दुसरा आहे. मग आता या लिस्टमध्ये तुम्हाला मिंटो पहिला दिसणारच नाही. बंगालचे गव्हर्नर असताना एक मिंटो झाला होता बघा वेलस्लीच्या नंतर, ज्याचा आता बघा लॉर्ड वेलस्लीचा कार्यकाळ 1805 संपल्यानंतर इथं लॉर्ड बार्लो आला. लॉर्ड बार्लो ज्याचा कार्यकाळ 1805 ते 1806 पर्यंत होता. आणि यानंतर लॉर्ड मिंटो आला, ज्या लॉर्ड मिंटोचा कार्यकाळ 1806 ते 1813 पर्यंत होता. हे सगळे बंगालचे गव्हर्नर जनरल. नंतर आले लॉर्ड हार्डिंग्स पहिला, हेस्टिंग, लॉर्ड हेस्टिंग. आणि हेस्टिंगचा कार्यकाळ होता हा 1813 ते 1823. हे प्रकरण मी तुम्हाला गव्हर्नर जनरलच्या बाबतीत सांगितलं. बरेच जण कन्फ्यूज होतात. हार्डिंग्स पहिला, हार्डिंग दुसरा, हेस्टिंग पहिला, हेस्टिंग दुसरा, मिंटो पहिला, मिंटो दुसरा, एल्गिन पहिला, एल्गिन दुसरा. याच्यातले काही बंगालचे गव्हर्नर होते, याच्यातले काही बंगालचे गव्हर्नर जनरल होते. सनदी कायद्याने पुढे तेच बंगालचे गव्हर्नर जनरल भारताचे गव्हर्नर जनरल झाले. आणि नंतर ज्यावेळेस राणीचा जाहीरनामा आला त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि त्या ठिकाणी भारत मंत्री
आणि त्यांच्या कार्यात मदत करायला व्हाईसराय आले. या ठिकाणी आपल्याला भारत मंत्र्याबद्दल सुद्धा ते प्रकरण शिकताना शिकायचे. भारताचा पहिला भारत मंत्री कोण आपण सांगतो, आणि त्यानंतर भारताचा दुसरा भारत मंत्री कोण, असे करत करत कोण्या व्हाईसरायच्या समकाळात कोणता भारत मंत्री होता. अलीकडल्या काळात बऱ्याच पुस्तकात त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला बघायला भेटते. आता या मूळ मुद्द्यावर लॉर्ड मिंटो आपण सांगला, पहिला मिंटो 1806 ते 1813 होता आणि लॉर्ड मिंटो हा 1905 ते पुढे 1910 पर्यंत होता. ज्याच्या काळात मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला तो मिंटो हा. पुढे बघा, लॉर्ड मिंटो नंतर आला लॉर्ड हार्डिंग्ज. लॉर्ड हार्डिंग्ज, आता हा हार्डिंग्ज कितवा, दुसरा. हा लॉर्ड हार्डिंग दुसरा, ज्याचा कार्यकाळ 1910 ते 1916. बऱ्याच जणांना प्रश्न पडतात, सर हार्डिंग्स पहिला कधी आला. तर बघा, हेस्टिंग 1813 ते 1823 हे बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत. एक लक्षात घ्या, ते भारताचे व्हाईसराय आहेत. फक्त या दोन मधला फरक समजून सांगण्यासाठी मी इथं मांडलेत. थोड्या वेळात यांना मोडून टाकतो आणि पुढे आपली लिस्ट कव्हर करतो. हेस्टिंगच्या नंतर पुढे कोण आला, आर्मस्ट. हा 1823 ते पुढे 1828 पर्यंत होता. नंतर बेंटिंग आला. बेंटिंग हा 1828 ते पुढे 1835 पर्यंत होता. बेंटिंगच्या नंतर ऑकलंड आला. ऑकलंडच्या नंतर पुढे इकडं 1844 ते 1848 या काळात एक गव्हर्नर जनरल आलता, त्याचं नाव हार्डिंग्स पहिला. हार्डिंग्स पहिला बघा, हार्डिंग्स पहिल्याचा कार्यकाळ 1844 ते 1848 आणि हार्डिंग दुसऱ्याचा कार्यकाळ हा 1910 ते 1916. हे दोन गोष्टी अलग अलग. हा हार्डिंग्स म्हणजे ज्याच्या काळात रेल्वेची पहिली योजना आखली गेली होती. हा हार्डिंग्स म्हणजे ज्याच्या काळात इंग्रज शीख पहिलं युद्ध झालं. हा हार्डिंग्स म्हणजे ज्यांनी सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी दिली. हा हार्डिंग्स म्हणजे ज्याच्या कालखंडामध्ये 1911 ची बंगालची फाळणी रद्द झाली. हा हार्डिंग्स म्हणजे ज्याच्या काळात 1912 चांदणी चौक प्रकरण घडलं. हा हार्डिंग्स म्हणजे व्हाईसराय आणि हा हार्डिंग्स म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल किंवा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून, कारण बेंटिंगच्या नंतर भारताचे गव्हर्नर जनरल आले. आता या बाजूला या मुद्द्याला थोडंसं बाजूला करूत आणि त्या मुद्द्यावर आपण फोकस करू, भारताचे व्हाईसराय. आता बघा या ठिकाणी भारत लॉर्ड हार्डिंगच्या नंतर कोण आला, लॉर्ड चेम्सफोर्ड. चेम्सफोर्ड काही नावं पहिल्यांदा आली त्यामुळे पहिला दुसरा घेण्यास संबंध नाही, कारण हे एकच होते. लॉर्ड चेम्सफोर्डचा कार्यकाळ किती, तर हा 1916 ते पुढे 1921 या कालखंडापर्यंत. पुढे लॉर्ड चेम्सफोर्डच्या नंतर पुढे कोण येणार आहे, लॉर्ड रीडिंग. आणि रीडिंग नावाच्या व्हाईसरायचा कालखंड 1921 ते 1926. नंतर येणार कोण, लॉर्ड आयर्विन. आणि आयर्विनचा कालखंड किती, हा 1926 ते 1931. त्याच्यानंतर येणार लॉर्ड विलिंग्डन. याचा कालखंड 1931 ते 1936. त्यानंतर येणार व्हाईसराय कोण, लॉर्ड लिथगो, ज्याचा कार्यकाळ 1936 ते 1944. बघा, म्हणजे 1857च्या उठावानंतर भारतामध्ये जे व्हाईसरायची कारकीर्द गाजवली, तर प्रत्येक टप्प्यात हा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे. कारण यांच्या काळात ज्या काही राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक भारतामध्ये सुधारणा झाल्या असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या ऐतिहासिक घटना घडामोडी झाल्या असेल, त्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न या प्रकरणामध्ये विचारतात. इतिहासामध्ये ज्याचं हे प्रकरण अतिशय व्यवस्थित आहे, आधुनिक भारताचा अभ्यास त्याचा सर्वात जास्त आहे. कारण या प्रकरणामध्ये यांच्याबरोबर भारतीय नेत्यांचा, भारतामध्ये आलेल्या वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास आपल्याला याच प्रकरणात होतो. जे भारतामध्ये जे काही राजकीय कायदे आलेत, प्रशासकीय कायदे आलेत, आर्थिक घडामोडी घडल्यात, ज्या सामाजिक गोष्टी घडल्यात, हे संपूर्ण 1858 ते पुढे 1947 पर्यंत. म्हणजे हे फक्त एवढं माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे.
आणि हे जर व्यवस्थित इसवी सन असेल तर या प्रकरणावर कसल्याही स्वरूपाचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच येणार आहे. यापुढे लॉर्ड लिनलिथगो नंतर भारताचा व्हाईसरॉय कोण होणार? लॉर्ड वेव्हेल, ज्याचा कार्यकाळ 1944 ते 1947. आणि भारताचा शेवटचा व्हाईसरॉय म्हणाला लॉर्ड माउंटबॅटन, ज्याचा कार्यकाळ भारतीय स्वातंत्र्यात व्हाईसरॉय म्हणून 1947 ते पुढे 15 ऑगस्ट 1947 पर्यंत हा व्हाईसरॉय म्हणून होता. पण त्याच्यानंतर हाच व्यक्ती पुढे 15 ऑगस्ट 1947च्या नंतर भारतामध्ये 48 म्हणजे स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून कारभार पाहिला. बघा, 15 ऑगस्ट 1947च्या नंतर 1948 पर्यंत लॉर्ड माउंटबॅटनने स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून कारभार बघितला आणि 1947 ते 15 ऑगस्ट 1947 या काळात त्यांनी भारताचा शेवटचा व्हाईसरॉय म्हणून कारभार बघितला. आणि यानंतर ज्यावेळी तो स्वतंत्र भारताचा व्हाईसरॉय झाला, गव्हर्नर जनरल झाला, तर त्यानंतर दुसरा एक व्यक्ती आला सी राजगोपालाचारी. राजगोपालाचारी यांनी 1948 ते 1950 म्हणजे संविधान अंमलात येण्यापर्यंत स्वतंत्र भारताचा दुसरा गव्हर्नर जनरल म्हणून कारभार सांभाळला. आणि ज्या दिवशी 26 जानेवारी 1950ला भारतात राज्यघटना अंमलात आली, त्या दिवशीपासून पुढे भारताचं पहिलं सरकार स्थापन होईपर्यंत भारताच्या संसदेने कारभार बघितला आणि 1952 नंतर भारताचं सरकार स्थापन झालं. तिथून पुढे आपल्याला राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे मुद्दे बघायला भेटतात. म्हणजे 1952 पासून आजतागायत 2020 पर्यंत राष्ट्रपती आणि पंतप्रधानाची लिस्ट बघायला भेटते. म्हणजे एक गोष्ट इथं लक्षात घ्या की तुम्हाला हा स्वातंत्र्यपूर्व भारतातला म्हणजे आधुनिक भारताचा म्हणजे ब्रिटिश भारताचा इतिहास आहे. आणि याच्या अगोदर 1858 ते 1757 हा ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास बघायला भेटतो. आणि 1757 ते पुढे भारतीय राज्यकर्त्याचा इतिहास बघायला भेटतो. आणि आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास शिकत असताना ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 साली इंग्लंडमध्ये कशी झाली, कोणी केली, हेच ईस्ट इंडिया कंपनी पुढे ब्रिटिश सरकारची मान्यता घेऊन तत्कालीन राणी एलिझाबेथची मान्यता घेऊन भारतात व्यापार करायला कसे येतात, त्यातला पहिला खलाशी ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार करणारा एक व्यापारी म्हणून 1609ला तत्कालीन मोगल बादशाह सम्राट जहांगीरच्या दरबारात येतो, व्यापाराची परवानगी कशी मागतो आणि व्यापाराच्या परवानगीनंतर भारतातल्या विविध भागात त्याला व्यापाराची परवानगी कशी कशी मिळत जाते, तिथपासूनचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यातलं एक प्रकरण मी तुमच्या पुढे घेतलं आणि हे जर व्यवस्थित माहीत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज काढता येते. आता मी जर समजा एखादा इसवी सन देऊन मी प्रश्न विचारला, तुम्ही सहज उत्तर देऊ शकता. उदाहरणार्थ या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारला कोणताही, आता याच्यावर मी प्रश्न निर्माण केला की कोणताही एखादा प्रश्न निर्माण केला तर सहज तुम्ही उत्तर देता. मी तुम्हाला सांगितलं की आरबीआयची स्थापना कोण्या व्हाईसरॉयच्या काळात झाली. सोपा प्रश्न पहिल्यांदा. हा प्रश्न का विचारला की हा लेक्चर पाहणाऱ्या सर्वांनाच आरबीआयची स्थापना कधी झाली हे माहिती, जे नवीन असतात त्यांनाही माहीत होईल की म्हणजे सुरुवात इथून आहे. आता आपण सांगताना आरबीआयची स्थापना सांगताना बऱ्याच जणांनी इसवी सन न देण्याच्या अगोदर या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. का? कारण त्यांना तिथलं इसवी सन पाठ आहे. 1 एप्रिल 1935. ज्याला 1 एप्रिल 1935 आरबीआयची स्थापना माहिती आहे नक्कीच त्यांनी या लिस्टमध्ये त्याचं उत्तर सहज काढलेलं आहे. पण कधी कधी प्रश्न असा दिला 1 एप्रिल 1935च्या काळात ज्यावेळेस आरबीआयची स्थापना झाली त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय कोण होता, आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कदाचित तुम्ही तुमचा एक मार्ग गमावू शकता. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एका मार्काला काय किंमत आहे
हे मला सांगण्याची गरज नाही, बऱ्याच जणाला या गोष्टीचा अनुभव आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच जण मी विचारल्यानंतर किंवा मी सुद्धा असेल त्याच्यामधला की ज्यावेळेस समाजामध्ये काही लोकांनी मला विचारलं काय झालं यावेळेस परीक्षेचं, तर जनरली आपलं एक उत्तर असते एका मार्काने रिझल्ट गेला हो. आता हा फंडा थोडासा जुना झालेला आहे, एका मार्काने रिझल्ट गेला. आता जर तुम्ही सांगत असाल तर समाजातले लोक तुमच्यावर विश्वासही ठेवणार नाही. काही लोकांना प्रश्न पडलाय की या सगळ्यांचा एकाच मार्काने रिझल्ट कसा चालाय. काही जणांनी मग आपले उत्तर बदलले, 2 मार्कांनी गेला. पण मला सांगण्याचा एवढा उद्देश आहे की या गोष्टी आता सोडून द्या. एका मार्काने 2 मार्कांनी रिझल्ट जाण्यापेक्षा की रिझल्ट लागला आपला 100 पैकी 54 मार्कावर आणि मला पडले 71, किती मार्कानं वर आला हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की धाकधुकीच्या काळात जगणं सोडून द्या. आता म्हणजे असा प्रश्न आहे माझा रिझल्ट येते की नाही, ते प्रश्न आहे कन्फर्म. 100 मार्काचा पूर्व पेपर झाला असेल तर मला 60च्या वर मार्क कोणत्याही परिस्थितीत पाहिजे, अशा दृष्टिकोनातून अभ्यास करा. तुम्हाला माहिती आहे की मला पूर्व परीक्षेतून कोणी डावलू शकत नाही, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण करा. आणि तो निर्माण कधी होईल, अभ्यास केल्यानंतर. बरेच विद्यार्थी परीक्षा देतात आणि रिझल्टच्या टेन्शन घेतात, कसं होते काही नाही, आणि काही जण अभ्यास न करता म्हणतात माझा रिझल्ट आला नाही. प्रश्न एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्ही व्यवस्थितपणे जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर तुम्हाला रिझल्ट पासून कोणीच रोखू शकत नाही, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा या गोष्टीचा. म्हणजे कसल्याही स्वरूपाचा प्रश्न आहे, आता तुम्ही सहज सांगितलं. आता मी जर तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न विचारला की ज्याचं इसवी सन तुम्हाला माहित नाही तर निश्चितच त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला येणार नाही. आता या ठिकाणी मी प्रश्न विचारला की निळीच्या उत्पादनाचा किंवा संघर्षाचा प्रश्न आपण सांगितलं चंपारण्य सत्याग्रहाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो 1917ला. त्याची सुरुवात कधीची, कोण्या व्हाईसरायच्या काळात त्याची सुरुवात झाली, ते इसवी सन माहीत नसल्यामुळे बऱ्याच जणाला. म्हणून आपण सांगतो की त्या काळात एक नाटक लिहिलं गेलं होतं बघा, नीलदर्पण नावाचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला पार्श्वभूमी आहे, प्रत्येक गोष्टीला. मग आता बऱ्याच जणांना माहिती आहे 1917ला चंपारण्य सत्याग्रह निळीच्या उत्पादनाशी संबंधित आहे. त्यावेळेस भारताचा व्हाईसराय कोण होता, इथे इसवी सन काढतात 1917ला लॉर्ड चेम्सफोर्ड. पण लागलीच निळी उत्पादनावर निर्बंध आणले, लागलीच ब्रिटिशांच्या विरोधात आपण सत्याग्रह केला असं झालं नाही ना. त्याला एक इतिहासाची पाठीमागची पार्श्वभूमी आहे जी कॅनिंग पासून सुरू होते. त्याच्या काळात 1858 ते 61च्या दरम्यान हे नीलदर्पण नावाचं नाटक आलं, निळीच्या उत्पादनाशी संबंधित प्रश्न निर्माण झाले. म्हणजे बघा, आपण लॉर्ड चेम्सफोर्ड हेही पर्यायत असते आणि हे उत्तर पर्यायत असते. जनरली निळीचा संबंध येतो त्यावेळेस आपल्याला कळते चंपारण्य सत्याग्रह, आणि पर्याय देतात तेव्हा चेम्सफोर्ड सुद्धा पहिल्यांदाच आपल्याला पर्याय असतो. आपल्याला जी उत्तर वाटतात असे पर्याय 1 नंबरला टाकून ठेवतात. बरेच प्रश्न आहेत इतिहासामध्ये, फक्त या गोष्टी समजून घ्या. आता मी तुम्हाला आणखी एक प्रश्न होतो की गांधीजींनी एक महत्वाचा मुद्दा आहे, 12 मार्च 1930ला आपण जातो 12 मार्च 1930ला एका यात्रेची सुरुवात केली होती आणि ती यात्रा पुढे 5 एप्रिलला जाऊन तिथं पोहोचली आणि 6 एप्रिल या दिवशी त्यांनी एक कायदा मोडला आणि त्या कायदा मोडून सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात केली. आता मी असं बोललो असलो तरी बऱ्याच जणांना दांडी यात्रा आठवली. आणि त्या ठिकाणी गांधीजींनी दांडी या समुद्र किनाऱ्यावर जाऊन मिठाचा कायदा मोडला. म्हणजे हा मिठाचा कायदा त्यांनी 6 एप्रिल 1930 रोजी मोडला. म्हणजे याचा अर्थ इतिहासामध्ये हा कायदा ब्रिटिशांनी कधीतरी केला होता. मग या ठिकाणी आपण सांगतो की मिठावर कायदा करणारा भारताचा व्हाईसराय कोण, त्यावेळेस उत्तर तुम्हाला पाठीमागे जाऊन इतिहासाच्या पार्श्वभूमीत द्यावं लागेल. आणि हा मिठाचा कायदा 1876ला झाला होता. ज्या काळात भारताचा व्हाईसराय कोण होता, तर उत्तर मिळेल तुम्हाला लिटन.
अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टी असे अनेक कायदे येतं. म्हणजे या ठिकाणी बघा, भारतामध्ये अनेक कायदे, जसं मी तुम्हाला सांगितलं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, 1765चा दुहेरी राज्य व्यवस्थेचा कायदा आहे जे व्हाईसरायच्या अगोदर येतात. त्यानंतर 1781चा कायदा आहे. त्यानंतर 1784चा पीठ शिंदे ऍक्ट आहे. त्यानंतर 1891चा संमतीवय विधेयक कायदा आहे. 1892चा भारतीय परिषदेचा कायदा आहे. समोरच्या टप्प्यात या तुम्हाला 1905च्या बंगालच्या फाळणीचा कायदा असेल, किंवा पुढल्या टप्प्यात या 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे. त्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे. पुढे याच टप्प्यात यायला गेलो तर आपल्याला मधल्या कालखंडात 1935चा भारतीय परिषदेचा कायदा बघायला भेटते. त्याच्याही पुढे जायला गेलं तर आपल्याला 5 भारतीय परिषदेचे कायदे बघायला भेटतात, जे 1861 या ठिकाणी मांडतो आपण. 1861, 1892, पुढे 1909, 1919 आणि 1935 हे भारताचे परिषदेचे कायदे. 4 सनदी कायदे बघायला भेटतात, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिला सनदी कायदा बघायला भेटतो 1893चा, 1793चा, दुसरा 1813चा, तिसरा 1833चा आणि चौथा 1853चा. पण हे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या काळात काय देतात, हे भारताच्या व्हाईसरायच्या काळात काय देतात. मग त्याच वेळेस तुम्हाला प्रश्न विचारतात, जर तुम्हाला तिथे इसवी सन योग्य माहीत असेल आणि यांच्या दरम्यानचं इसवी सन माहीत असेल तर 100% तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं भारतीय परिषदेचा पहिला कायदा कोण्या व्हाईसरायच्या काळात आला. जर तुम्हाला ही लिस्ट माहीत असेल तर सहज उत्तर सांगता. 1858 ते 1861 दरम्यान 61 येते, म्हणजे भारतीय परिषदेचा पहिला कायदा कॅनिंगच्या काळात आला. त्याच वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला भारतीय परिषदेचा दुसरा कायदा कोणाच्या काळात आला. आता तुम्हाला हे माहीत असेल कायद्याचं इसवी सन आणि ह्याच्या संबंधी इसवी सन माहीत असेल तर सहजपणे तुम्हाला उत्तर लिहायला वेळ असतो 36 सेकंद, तुम्ही 10 सेकंदात उत्तर गोल करू शकता आणि उरलेला वेळ तुम्ही बाकी प्रश्नाला देऊ शकता. पण तुम्ही याच इसवी सणामध्ये इथं गुरपटून राहिलं तर 36 काय, तुम्हाला याच्या डबल सेकंद लागतात या ठिकाणी. मग तुम्हाला पेपर सोडणं कव्हर होणार नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससीचा अभ्यास करताना सगळ्यात मोठी समस्या मुलांची, सर एका तासामध्ये आम्हाला 100 मार्काचा प्रश्न कव्हर होत नाही का, तुमचं ज्ञान अपुरं पडाले त्या ठिकाणी. ज्या प्रश्नाला तुम्ही 10 सेकंद द्यायला पाहिजे, 20 सेकंद द्यायला पाहिजे, तर तुम्ही ती मर्यादा ओलांडून 36 सेकंदाच्या वर घेत असताल तर नक्कीच पुढल्या प्रश्नांना तुम्हाला वेळ मिळणार नाही. आणि त्यात जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न असे असतात तिथं काही प्रश्न तुम्हाला 2-2 मिनिटं सुटत नाहीत, मग त्या प्रश्नाला जर तुम्हाला 2 ते 2.5 मिनिटं वेळ द्यायचा असेल तर या प्रश्नातला वेळ काढून तुम्हाला तो तिथं द्यावा लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा नियोजन करायचे, प्लॅनिंग करायचे. कारण इतिहास हा एक असा विषय आहे की तो प्लॅनिंग केल्याशिवाय पुढे भविष्यात होत नाही. कारण आपण सांगितलं की शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, बहरजी नाईक या व्यक्तीला हाताशी धरून त्यांनी 1 वर्ष अगोदर सुरतेची माहिती काढली, 1 वर्ष प्लॅनिंग केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नंतर सुरतेची लूट केली. मग स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला आधी प्लॅनिंग करावी लागते. प्लॅनिंग केल्यानंतर अभ्यास करा. आणि बऱ्याच जणांचा सामाजिक शास्त्राकडे अभ्यास करण्याचा दृष्टिकोन आहे, भरभर पुस्तक वाचून समोर जातात, संकल्पना समजून घेत नाहीत. सामाजिक शास्त्र स्पर्धा परीक्षेतला एकमेव असा विषय पुढे पाठ करत राहा, मागे सपाट होत राहतो. गणिताच्या संकल्पना तरी सहज समजतात, पण या विषयामध्ये तुम्ही आता अभ्यास करा, काही दिवस अभ्यास करू नका, तुम्हाला विसरून गेलो.